ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आखाती देशांच्या दौऱ्यावर. स्टारमर कतारमध्ये दाखल. हॉर्मुझबाबत स्टारमर यांची ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून बातचीत. हॉर्मुझमधून वाहतूक लवकर सुरू होण्याबाबत चर्चा. लेबनॉनमध्येही शस्त्रसंधीच्या मागणीवर इराण कायम. लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवल्यास हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार नाही. युद्धविरामादरम्यान हॉर्मुझ बंद राहणार, इराणचा पवित्रा. युद्धविरामानंतरच्या चर्चेआधी इस्रायलकडून पाकिस्तानबाबत नाराजी व्यक्त. इस्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वादग्रस्त विधान. आसिफ यांच्या विधानावरून इस्रायलचा संताप. मध्यस्थी करणाऱ्या देशानं निष्पक्ष राहणं गरजेचं, इस्रायलची ठाम भूमिका. इस्रायलकडून लेबनॉनमध्ये हाहाकार. 24 तासात लेबनॉनमधील 300हून अधिक लोकांचा मृत्यू. प्रसिद्ध लेबनी कवयित्री सलमा यांचे निधन, तर सलमा यांच्या पतीचाही मृत्यू. आखाती युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा सुराडा. सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च. 10 वर्ष मागे पडले इराण. अमेरिकेचे 6 लाख कोटी रुपये खर्च. अमेरिकेचा दारुगोळा साठा आता निम्म्यावर आल्याची माहिती. आखाती युद्धामुळे प्लायवूड उद्योगावर महागाईची मोठी कुऱ्हाड. प्लायवूड उद्योगाला लागणाऱ्या फॉर्मलाईन, फिनाईल आणि मेलामाइन या रसायनांचा प्रचंड तुटवडा. प्लायवूडच्या किमतीत 20% वाढ. अकोल्यात सिलेंडरनंतर पेट्रोल डिझेलचा काळा बाजार. 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा 2300 लिटरचा अवैध साठा जप्त. बार्शी टाकळी आणि पातूर मालेगाव रस्त्यावरील एका गोदामातून डिझेल साठा जप्त. 3घांना घेतलं ताब्यात. एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची कथित भेट झाल्याचं वृत्त. बुधवारी ठाण्यात ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं भेट झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत ठाण्यातल्या व्होल्टाज कंपनी परिसरात शिंदेंची बैठक झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी होण्याची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं भेट झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि राजाभाऊ वाजे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते अशी माहिती. तर ओमराजेंसह 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित असल्याची माहिती. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यानं वाद चिघळला. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचाच निधी. धाराशिवमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख उन्मेष पाटील यांना पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतल्या विविध गटांमध्ये मतभेद, तर काही पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त. मात्र पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याची उन्मेष पाटील यांची माहिती. कार्यकर्त्यांच्या मनातल्या प्रश्न अडचणी याला सर्वांच्यापर्यंत पोहोचून न्याय करून देता या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या भावना ऐकण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या. जिल्हा प्रमुखांवर नाराजी व्यक्त. नाही, कोणावरही नाराजी नाही, ना गट नाही, तट नाही. कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे. सोलापुरातल्या पुतळ्याचा भोसे पॅटर्न मोडलिंबमध्ये लागू. मोडलिंबमधले महापुरुषांचे अनधिकृत पुतळे सन्मानाने काढले. परवानग्या घेऊन पुतळे पुन्हा उभारणार. माढा तालुक्यातच अंजनगाव खेलोबा येथे पुतळ्यावरून झाला होता वाद.